दहेगाव उपसा सिंचनचा सुद्धा असाच विषय आहे. कारण की दहेगाव उपसा सिंचन योजना नेमकी सुरू कोणी केली. मामांच्या काळामध्ये सुद्धा बरीचशी आवर्तनं सुटली, शेतकऱ्यांना त्याचा फायदाही झाला. आता आबांच्या आमदारकीचा हे कार्यकाळ सुरू आहे. आता सुद्धा आवर्तनं सुटत आहेत, परंतु पूर्ण दाबानं क्षमता ही जी योजना आहे, पूर्ण दाबानं पाणी देणं, ह्या बाबतीमध्ये आता वादिवाद दिसून येतोय. मामांच्या काळामध्ये शेवटच्या टोकापर्यंत सुद्धा पाणी जात नव्हतं, परंतु आता आबाच्या काळामध्ये पाणी हे शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण दाबानं आणि पूर्ण क्षमतेनं आणि सर्वांना पुरेसं पाणी तिथवर जात आहे, अशा प्रकारे सांगण्यात आले. आता याच्या संदर्भात मला जर विस्तृतपणे सांगायचं म्हणलं, हे बघा, मांगेचा टँक असेल, उजनी धरण असेल, कुकडीची योजना असेल, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या काळात या सगळ्या गोष्टी. आणि आपले जे ज्येष्ठ नेते होते, देशभक्त नामदेवरावजी जगताप साहेब, माजी आमदार, तर त्यांच्या कालावधीमध्ये हे कुकडीचं पण प्रकार चालू होता. त्यावेळेस आमचा जन्मही नसेल. आणि उजनी धरणाची निर्मिती वगैरे ते पण विषय तुमच्या जवळ वारंवार आले. आणि एखादी योजना अस्तित्वात आणण्यासाठी जरी समजा पूर्व काही लोकांनी जर कामं केली असेल, पूर्वीच्या नेते मंडळींनी वगैरे, तरी ती योजना आज अस्तित्वात असताना त्या योजनेवरती नवीन नवीन आणखीन काहीतरी प्रकल्प राबवणे, ती योजना सक्षमपणे चालवणे, हे आत्ताचे सत्ताधारी लोक असतात, त्यांना त्याच्यावर सक्षमपणे काम करावं लागतं. त्यामुळे प्रत्येकाच त्याच्यामध्ये वाटा असतो. असं काही एक जणांनीच ती योजना केली आणि बाकीच्यांनी काहीच केलं नाही असं अजिबात म्हणता येणार नाही. कुकडीची योजना आदरणीय नामदेवरावजी जगताप साहेबांच्या काळात आली. ती योजना त्यावेळेस आज होईल उद्या होईल, आज होईल उद्या होईल, त्याला महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी काही रक्कम टाकली, तशा पद्धतीने हळूहळू योजना होत आली. त्या कुकडी योजनेच परत सांगत सांगत अनेक लोक त्याच्यावर परत आमदार झाले. ती योजना नंतर दिगंबररावजी बागल साहेब असताना मी आता जशी जशी ही योजना पुढे पुढे सरकत जाते, आता माझा पण प्रवास जर राजकीय बघितला तर मी सगळ्याच पार्टींमध्ये काम केलं आणि सगळ्या पार्टीच्या नेते मंडळीबरोबर माझे चांगले सलोख्याचे संबंध आहेत. परंतु मी राजकारण म्हणून मी ही गोष्ट सांगत नाही. तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आदरणीय माजी आमदार जयवंतराव जगताप साहेब आमदार होते, त्या काळात त्यांच्या काळात सुद्धा कामं झालीच ना. मग ती पोटचाऱ्याची कामं असतील, कुठं काय आणखीन लोकांना त्याच्या संदर्भात संपादनाचे पैसे द्यायचे काम असतील, कुठं काय असेल, तर त्यावेळेस त्यांनी त्यांच्या काळात कामं केलेलीच आहेत. ही योजना, कुकडी योजना पूर्ण करताना टप्प्याटप्प्याने, समजा दिगंबररावजी बागल मामा आमदार झाले, मामांनी त्यावेळेस वस्तुस्थितीने पायाला भिंगरी लावून काम केलं. आणि त्यावेळेस सत्ता अतिशय महत्वाची असते. म्हणजे 2014 ते 19च्या काळात शिवसेनेतून ज्यावेळेस नारायणराव पाटील आमदार झाले, त्यावेळेस ते सत्तेत होते. आज ते सत्तेत नाहीत, त्यामुळे त्यांना काम मिळवताना अडचण येते. आपल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये, म्हणजे 14 ते 19चा कालावधी जर बघितला तर त्यांच्याकडे सहजासहजी काम मंजूर करून आणत होते. परंतु आता ते अपयशी ठरतायत, कारण ते सत्तेमध्ये नाहीयेत. आता दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक नेत्याला काहीतरी व्हिजन पाहिजे आणि त्या व्हिजन नुसार आपल्या तालुक्यासाठी काहीतरी आणता आलं पाहिजे. मला असं वाटतं की त्याने आपल्या पद्धतीने कामं केली असेल, पण चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही एखादी योजना आणण्याचा प्रयत्न करत असाल तर ते 100% चुकीचं आहे. मला आवर्जून सांगायचं की तुम्ही दहेगाव उपसा सिंचनचा उल्लेख केला. दहेगाव उपसा सिंचन योजनेचं ज्यावेळेस जयवंतराव जगताप साहेब आमदार होते एकदम सुरुवातीच्या कालावधीमध्ये, त्यावेळेस तो विषय त्या भागातल्या काही लोकांनी, जयवंतराव जगताप ज्येष्ठ बुजुर्ग मंडळी होती आणि त्यांनी तो विषय त्या ठिकाणी आणलेला होता. त्याच्यानंतर जास्त काही त्याच्यावरती काम झालेलं नव्हतं. परंतु ज्यावेळी दिगंबररावजी बागल मामा त्या ठिकाणी आले, मंत्री झाले, त्यावेळेस त्यांनी त्यांच्या सत्तेचा वापर ही दहेगाव उपसा सिंचन योजना चालू कशी करायची त्या संदर्भात त्यांनी पुरेपूर त्याचा पाठपुरावा केलेला होता. त्याच्यानंतर श्यामलसाहेब बागल आमदार झाल्या, त्यांच्या कालावधीमध्ये दहेगावसाठी पुढं पाठपुरावा झाला. त्याच्यानंतर ह्यांच्या कालावधीमध्ये म्हणजे ती योजना परिपूर्ण होत आली होती आणि त्यानंतर नारायणआबा पाटलांच्या कालावधीमध्ये मला वाटतं शेवटच्या टप्प्यात ते योजना चालू झाली. परंतु खऱ्या अर्थानं
ते 24चा जो काळ आहे त्या कालावधीमध्ये मामांनी ते योजना प्रभावीपणे कशी चालेल ह्याच्यासाठी फार मोठं काम केलंय. म्हणजे त्या लोकांची वीज बिल भरण्याच्या संदर्भातली सुद्धा त्या कॅचमेंट एरियामध्ये जे शेतकरी तर त्यांची वीज बिल भरण्याच्या संदर्भात सुद्धा मामांनी दक्षता घेतली. त्या योजनेचं वीज बिल भरलं. वेगवेगळ्या माध्यमातून ते योजना कशी चालेल त्याचं आस्तरीकरण करणं त्या चाऱ्यांचं किंवा बाकीची त्या दहीगाव उपसा सिंचन योजनेमध्ये अनेक आपली जी उर्वरित गावं राहिली ती कशी त्या योजनेमध्ये समाविष्ट करायची ह्या संदर्भातलं किंवा सुधारित सुधारित प्रमा केली. म्हणजे सुधारित मान्यता मिळवली मामांनी दहीगाव उपसा सिंचनला. आणि म्हणून ती दहीगाव उपसा सिंचन योजना तुम्ही बघा आणखीन काढून रेकॉर्ड 2019 ते 24च्या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चालली. आता जे कोण सत्तेवर असतील त्यांनी ती चालवायची, चांगली कामं करायची. परंतु दहीगाव उपसा सिंचन योजना ज्या पुढं गावांना कुठं पाईपलाईन वगैरे चालू आहे, कुठं काय गोष्टी आहेत, तर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं काहीतरी चालू आहे. त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना काम करून न देणं, त्यांच्याकडनं वेगळ्या प्रकारे काहीतरी अपेक्षा करणं, अशा काही गोष्टी उजेडात यायला लागल्या. मध्यंतरी कोणीतरी त्या दहीगाव उपसा सिंचनचे पाईप जाळले. मग त्या देवळालीच्या त्या कॉन्ट्रॅक्टरकडे कोण गेले होते, कोणी त्या देवळालीच्या त्या कॉन्ट्रॅक्टरला जो दहीगाव उपसा सिंचनचं काम करतो त्या कॉन्ट्रॅक्टरला कुणी दमबाजी केली आमच्या मशीन लावा म्हणून, कुणी त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी केल्या, ह्याचं सुद्धा उत्तर हे तळेकरांकडे, आमच्याकडे नाही. आणि दहीगाव उपसा सिंचन योजना जी आहे ती योजना ही राबवण्यासाठी मला या ठिकाणी आणखीन आहे काही गोष्टी की या सिंचनच्या संदर्भातच तुमच्या आपला विषय चालू, तर त्या संदर्भामध्ये या दहीगाव उपसा सिंचनच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे कृष्णा पाणी तंटा लावाद क्रमांक 2च्या अनुषंगाने करायचे नियोजन आणि त्याच्यामध्ये दहीगाव उपसा सिंचन योजनेवर अतिरिक्त 11 गावांचा समावेश करण्याबाबत हे कुणाचं पत्र आहे साहेब? हे कधी दिले? 2021ला. म्हणजे ज्यावेळेस मामांचा कालावधी होता 19 ते 24चा, त्या कालावधीमध्ये आदरणीय संजय मामा शिंदे साहेबांनी प्रत्येक योजनेवर लक्ष करून प्रभावीपणे काम केलंय. हे काम हे दिसत नाही का? त्याच्यावरती तुम्ही कौतुक करणार नाही का? तुम्ही फक्त टीका टिप्पणी करताय. म्हणजे आदिनाथच्या संदर्भात मामा बोलले किंवा आदिनाथ कारखाना 100% मी चालवू शकतो सक्षमपणे, आणि जर हा विरोधकांकडे गेला तर ते सक्षमपणे चालवणार नाही तर त्याची विक्री होऊ शकते. आणि ते आता सिद्ध होतंय. योजनांच्या बाबतीत पण तसंच आहे. मामांनी जे प्रभावीपणे काम केले त्याच्या संदर्भातले पुरावे आमच्याकडे, एक व्हिजन असलेला नेता म्हणून आम्ही मामांकडे पाहतो. करमाळा तालुक्यामध्ये जर आज कालच्या निवडणुकीमध्ये जर मामा निवडून आले असते तर करमाळा तालुका निश्चितपणे आज तुम्हाला सुजलाम सुफलाम चांगल्या प्रकारचं चालू दिसला असता. 3-3 हजार कोटीची कामं, म्हणजे कोविडचा कालावधी मामांच्या कालावधीत आला, अशा परिस्थितीत सुद्धा 3-3 हजार कोटीची कामं मंजूर करून घेतली. आज प्रत्यक्षात ती कामं चालू आहेत आणि ह्याच्यावर कोण काय बोलत नाही, त्याच्यावर टीका टिप्पणी करायची. आणि माझं असं मत आहे की विचाराची लढाई राजकारण म्हणजे तुम्ही चांगले विचार मांडा. विकास कामाच्या बाबतीत आपण एकत्रितपणे काम करू. आदिनाथला वाचवण्यासाठी तुम्हाला पण माहिती आहे की मामांनी निवडणुकीच्या काळात पण स्पष्टपणे सांगितलं होतं की त्यांचा खाजगी कारखाना जो आहे तो खाजगी कारखाना त्यांनी जरी विकला असला तरी आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालवताना काय काय गोष्टी बारकाव्या आहेत त्याच्यातली इत्तंभूत माहिती मला आहे. आणि त्यामुळे मग तो कारखाना मी चांगल्या प्रकारे चालवू शकतो. त्याच्या संदर्भामध्ये समजा तिथं आर्थिक काय रसद द्यावी लागली तर तो कारखाना मामांनी विक्री केला असल्यामुळं काय 10-5 रुपयाचे त्याच्यामध्ये टाकायचे ते मामाने टाकले असेल, कारखाना चालू झाला असता. आज त्या ठिकाणी वैयक्तिक तुम्ही कुठून निधी उपलब्ध करू शकत नाही, स्वतःचा कुठला निधी तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर वित्तीय संस्थेचे पैसे तुम्ही नाहीत दिले तर सरपेशी ऍक्ट नुसार जी कारवाई होणार आहे निश्चितपणे केली जाणार आहे. आणि मग त्याच्यातून तुम्ही कारखान्याला वाचवणार आहे का? नाही. परिणामी काय होणार आहे? त्याची लिलाव प्रक्रिया होणार आहे. लिलाव प्रक्रिया झाल्यावर परत तिथं कोणतरी येणार आहे, मग तो खाजगी कंपनी कोणतरी तिथे लिलाव प्रक्रियेत भाग घेणार आहे. मग अशा प्रकारचे जे आहेत त्या प्रकारापासून वाचायचं जर असेल तर तुम्ही जबाबदारी झटकून चालणार नाही. तुम्ही जबाबदारीने त्या ठिकाणी निधी उपलब्ध केला पाहिजे.
कर्ज भरलं पाहिजे, कारखाना चालू केला पाहिजे, असं आम्हाला स्पष्टपणे वाटतं. ह्या सर्वच बाबींमध्ये जर पाहिलं तरी आता करमाळा तालुक्याच्या अनुषंगाने सर्वात महत्वाचा प्रश्न म्हटलं तर जातेगाव टेंभुर्णी ह्या मार्गाचा एक विषय आहे. हा मार्ग दिवसेंदिवस जीवघेणा होत आहे. खर तर राजकारणामुळे किंवा राजकीय उदासीनतेमुळे किंवा इतर कोणत्याही बाबीमुळे हा मार्ग रखडून पडलेला आहे. परंतु हा मार्ग होणं तितकंच गरजेचं आहे. या बाबतीत राजकारण होताना दिसून येतं. मामांनी या रस्त्याच्या संदर्भात राज्याकडील हा मार्ग केंद्राकडे दिला, परत हे सर्व काही रखडलं गेलं आणि आता सध्या कुठेतरी म्हणजे विसर पडतोय का काय शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांना की बाबा बॅनर लावले होते, केंद्राकडे गेलेला आहे, रस्ता मंजूर होईल किंवा चांगल्या प्रकारे होईल, अशा प्रकारे या सर्व गोष्टी झाल्या होत्या, पण आता कुठं काय त्यांना विसर पडलेला आहे अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. वस्तुस्थितीने जर पाहिलं, मी काल परवा पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली बऱ्याच विषयावरती. आमचा डिक्सळचा जो पूल आहे तो ब्रिटिशकालीन पूल आहे, तर त्याचा कालावधी संपलेला आहे. तर त्या ठिकाणी नवीन ब्रिज आदरणीय अजितदादा साहेबांनीच मंजूर केला. 55 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला. आदरणीय संजय मामा शिंदेंनी त्यांच्या कालावधीतच पाठपुरावा केला. ते काम सुरुवातीला चालू झालं आणि परत ते काम बंद झालं. त्या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते तेवढ्या पद्धतीने सक्षमपणे काम करू शकले नाही. त्याचा आता डिझाईन वगैरे बदलून त्या ठिकाणी कशा पद्धतीने ते काम कंटिन्यू चालू राहील ह्या संदर्भामध्ये सर्व पाठपुरावा झालेला आहे. आता त्याचं बरंचसं जे काम आहे ते पाण्यातून करण्याच्या संदर्भातच सगळी प्रक्रिया चालू आहे. त्याचं काही काम त्यांच्या त्या कॉन्ट्रॅक्टरने त्याच्या कंपनीमध्ये चालू आहे. ते तरापे वगैरे बनवून सगळं काम ते आता 10-15 दिवसात तुम्हाला ते दिसेल पण चालू झालेलं. त्याच्यामध्ये हे काम चालू झाल्याच्या नंतर ते निरंतरपणे चाललं पाहिजे आणि ते निरंतरपणे चालून तिथे चांगला प्रकारचा ब्रिज त्या ठिकाणी अस्तित्वात आला पाहिजे. ह्या प्रकारचं पण चर्चा माझी काल अधिकाऱ्यांबरोबर झाली आणि ते काम तुम्हाला 10-15 दिवसात चालू झालेलं दिसणार आहे. दुसरी गोष्ट, हा जो तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला करमाळा तालुक्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्यावरती अनेक अपघात वगैरे होतात किंवा अनेक गोष्टी की तो रस्ता कितीतरी दिवसापासून म्हणजे जातेगाव पासून टेंभुर्णी पर्यंत जो आहे, मग त्या ऍक्विजिशनचे काय प्रश्न असतील किंवा ते सुप्रीम कंपनी जे होते त्यांनी त्या सुप्रीम कंपनीने पाठीमागच्या कालावधीमध्ये जे काही ते काम करू शकले नाहीत, सुप्रीम कंपनीची केस होती एक कोर्टामध्ये, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. ज्यावेळेस मामा आमदार म्हणून या ठिकाणी करमाळा तालुक्याला लाभले त्यावेळेस मामांनी 2021 मध्ये तत्कालीन जे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते अशोकजी चव्हाण साहेब, त्यांच्याकडे पण पत्र दिलं होतं. मला वाटतं माननीय अजितदादा पवार साहेब, नितीन गडकरी साहेब यांच्याकडे पण पत्र दिलं होतं. तर त्याच्यामध्ये विषय असा होता की 2010-11 मध्ये सुप्रीम कंपनीने पंजाब नॅशनल बँकेचे अर्थसहाय्य घेऊन ही रस्ता विकसित करण्याच्या संदर्भात सगळा विषय घेतलेला होता. परंतु तो पूर्ण सुप्रीम कंपनीला काम करता आलं नाही आणि म्हणून त्या सुप्रीम कंपनीकडून ते काम काढून घेण्यात आलं. पुढं सदरच्या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकेने कल्याण टोलवेज कंपनीकडे काम सोपवण्याबाबतची कारवाई चालू केली. ही वस्तुस्थिती, हे सर्व वरिष्ठ नेते मंडळींना ह्यांना सगळ्या ह्याचा परिस्थिती माहिती आहे. आता अशा परिस्थितीमध्ये पाठीमागचा सगळा अनुभव सुप्रीम कंपनीचा किंवा बाकी सगळ्या गोष्टी पाहता ते काम पूर्ण होणार नाही अशी ज्यावेळेस लक्षात गोष्ट आली त्यावेळेस जिल्हा हद्द जो जातेगाव आहे, जातेगाव ते हा मार्ग जो आहे तो जर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतला तर ते काम सक्षमपणे होईल अशी संकल्पना, अशी ज्यावेळेस मामांच्या लक्षात गोष्टी आली त्यावेळेस मामांनी त्याच्यावरती एक काम केलं की हे जर काम आपण केंद्राच्या ह्याच्याकडून जर केलं, कारण सुप्रीम कंपनी पूर्णपणे आकारक्षम ठरली, काय काय गोष्टी त्याच्यामध्ये पण आहेत ते सगळं तालुक्याला माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये हा जर महामार्ग जर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केला आणि केंद्रीय माध्यमातून जर निधी मिळवला तर ते काम लवकर होऊ शकतं. मग ह्याच्यासाठी गरज काय होती तर ह्याला महाराष्ट्र शासनाची सार्वजनिक बांधकाम खात्याची त्याला नाहरकत प्रमाणपत्राची अतिशय गरज होती. मग ते प्रमाणपत्र मिळवणं पहिल्यांदा गरजेचं आहे. जर तुम्हाला जर तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे द्यायचा असेल
केंद्राकडे द्यायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या एनओसीची गरज होती. ती एनओसी पहिल्यांदा मिळवण्याचं काम मामांनी केलं. हे फ्लेक्स वगैरे तुम्ही लागले जे म्हणताना, तर त्या संदर्भामध्ये मामांनी अतिशय चांगलं काम केलं आणि त्याच्या संदर्भातली पत्र आहेत. अशोक चव्हाण साहेबांना आहे, माननीय नितीन गडकरी साहेबांना आहे, नंतर माननीय अजितदादा पवार साहेबांना पत्र दिलेले 6/10/2021 आणि त्याच्यामध्ये अहमदनगर ते टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 516 चा जातेगाव तालुका करमाळ ते टेंभुर्णी हा जो भाग आहे तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित होण्यासाठी ना हरकत पत्र देण्याबाबत, म्हणजे कोणी द्यायचे ते पत्र? महाराष्ट्र शासनाने. आणि ते पत्र ना हरकत मिळाल्याशिवाय पुढे काम केंद्राकडे जाणार नाही. म्हणजे मामांनी हा विचार शॉर्ट माइंडेडली केलेला नाही किंवा ते काम हाणून पाडायचं म्हणून नाही केला, तर जे प्रलंबित काम आहे ते प्रलंबित काम पुढे नेण्यासाठी आणि केंद्राकडून ते काम चांगल्या प्रकारचं होईल आणि म्हणून त्यांनी नाहरकत प्रमाणपत्र पहिल्यांदा मिळवलं. आणि नाहरकत प्रमाणपत्र मिळालेल्यामुळेच आता ते सुद्धा काम काल पीडब्ल्यूडीच्या साहेबांनी सांगितलं की काही ऍक्विजिशनच्या संदर्भातले विषय असतील ते आता संपुष्टात सगळं आम्ही आणतोय आणि लवकरात लवकर आता ते काम आता प्रभावीपणे चांगलं चालू होतंय आणि लवकरच दिसेल तुम्हाला ते काम चालू झालेलं. त्यामुळे कुणी काय वल्गना जरी केल्या आणि कुणी काय जरी समजा प्रवक्त्यांनी बाजू मांडली तर हे सगळं झूट आहे. राजकारणासाठी तुम्ही गप्पा गोष्टी करू नका. तुम्ही या तालुक्याचं जर चांगलं करायचं असेल तर विचाराची लढाई 100% तुम्ही लढली पाहिजे. तुम्ही चांगले चांगले विचार मांडले पाहिजेत. हा गट संपणार आणि तो गट संपणार मानण्यापेक्षा मामांनी चांगलं काम चांगलं केलंय त्याच्यासाठी आपण पाठीशी राहू. आपल्याकडे आता सत्ता आली तर त्याच्यामध्ये ते काम कसं पुढे नेता येईल हे काम खरं तर सत्ताधाऱ्यांनी केलं पाहिजे. खर तर ह्या सर्वच बाबतीमध्ये जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की सत्ता असेल तर विकास काम होतात, विकास निधी येतो. या बाबतीत ही तळेकर सरांनी ज्यावेळेस त्यांची बाजू मांडताना सांगितले की बार्शीचे आमदार असतील, अक्कलकोटचे असतील किंवा इतर आसपासचे जे काही तालुक्याचे आमदार आहेत त्यांना देखील जसं तुम्ही सांगितलं की मामाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आला, तर आता तुम्ही ह्या इतरही आमदारांकडे तुम्ही पाहताय का, माड्याचे किंवा इतर ह्या सर्वच आमदारांकडे तुम्ही पाहताय का मोठ्या प्रमाणात तिथं निधी आलेला आहे का? मग हिथंच तुम्ही करमाळ्याकडून एवढी जे या आमदारांकडून जी अपेक्षा करताय तसं इतरही ठिकाणी तो आलेला नाही. लाडक्या बहिणीचा विषय असेल त्या ठिकाणी तिजोरीवर बोजा आहे किंवा इतर काही गोष्टींमुळं त्या सर्वच बाबींना कुठे खीळ बसते. परंतु तुम्ही ह्या बाबतीत कुठे राजकारण करून विकास निधीच नाही अशा प्रकारे कुठे राजकारण करताय. इतरही ठिकाणी तीच परिस्थिती आहे. हे बघ, ज्याला काम करायचंय म्हणजे नाचताय ना आणि अंगण वाकडं असं काहीतरी म्हणण्यात अर्थ नसतो. तुमचं कसं वय शेवटी तुम्हाला लोकांनी निवडून दिले काम करण्यासाठी. आता समजा आम्हाला इथं पंचायत समिती स्तरावरती निवडून दिले, कुठल्या मंत्रालयात जायचं, कुठलं काय काम करायचं किंवा फक्त पंचायत समिती स्तरातलीच कामं करायची असा विषय नाही. आपल्या डोक्यामध्ये आपल्या मतदारसंघातली कामं करताना त्या ठिकाणी काय अपेक्षा आहे लोकांची त्याचा अजेंडा आपल्या समोर असतो. त्या लोकांना रस्त्याची अडचणी असतात, त्या लोकांना गावातल्या इतर सोयी सुविधांच्या अडचणी असतात. तर प्रत्येक जणच करत असतो आपापल्या ह्याच्यानुसार. प्रत्येक जणाला आपल्या आपल्या नेतृत्वाकडून ती कामं करून घ्यायची असतात. परंतु मी मगाशीच तुम्हाला मुद्दा सांगितलं की व्हिजन पाहिजे. कुठलंही नेतृत्व असू द्या त्याच्याकडे एक व्हिजन चांगलं पाहिजे आणि त्या व्हिजनच्या नुसार काम करताना मग तुम्हाला कोणाच्या उंबरे झिजवायची पाळी येऊ द्या. तुम्हाला काम करायचंय, तुम्ही ह्या पार्टीचा आणि तुम्ही त्या पार्टीचा म्हणून चालणार नाही. तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळे पक्ष भेद सगळं विसरून त्या ठिकाणी तुम्हाला तिथं जायचंय. तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तिथं आपल्या मतदारसंघासाठी काम करताना महाराष्ट्रामध्ये इतर आमदार नाहीत काय? तुम्ही उदाहरण फक्त सोलापूर जिल्ह्यातलं देताय की बार्शीचे आमदार सोपल साहेब आहेत, ज्याचं त्याचं कसं आहे. सोलापूर जिल्ह्यातले इतर आमदार आहेत जे सत्ताधारी पार्टीमध्ये असतात, त्यांना निधी मी म्हणतो 100% मिळेल किंवा त्यांना 90% निधी मिळेल त्यांच्या मागणीनुसार. आपल्याला निदान आपण जर तिथं विनंती केली, आपण जर व्यवस्थित त्यांच्याकडे पाठपुरावा केला तर 50% तर निधी मिळेल का नाही आपल्याला. मग तुम्ही जर फक्त म्हणला की मी विरोधी गटातला आहे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या चुकीच्या तुम्ही सांगताय. तुम्ही तिथं सांगताय की 10 प्रश्न तुम्ही विधान भवनामध्ये मांडले,
परंतु ते प्रश्न मांडत असताना तुम्ही अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले पाहिजेत. आम्ही पण बघतोय आता सुशिक्षित लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन पाहतो मी. करमाळा तालुक्याचं राजकारण भवितव्य सुद्धा फार मोठ्या प्रमाणात बदलत बदलत जाणार आहे. आता मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. नारी शक्ती ह्याच्यामधून नारी वंदन ह्याच्यामधून मतदारसंघामध्ये काय आणखी फेरबदल ही घडू शकतात असं बाकीत कालच तळेकर सरांनी केलंय. मी पण तुम्हाला सांगतो की आता त्याच्यावरचं विधेयक पारित होण्याची शक्यता आहे. मतदारसंघ लोकसभेचे वाढणार आहेत, मतदारसंघ तुमचे विधानसभेचे वाढणार आहेत. परंतु आज तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल. ती उद्या भविष्यात काय होईल ती होईल. तुम्ही सर्वसामान्यांची कामं करताना त्या ठिकाणी राजकीय मतभेद सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत. सर्वसामान्य माणूस तुमच्याकडे येतोय, तिथल्या लोकांच्या अपेक्षा काय आहेत? रस्त्याच्या संदर्भात असतात, पुलाच्या संदर्भातल्या असतात, विजेच्या संदर्भातल्या असतात. तर तुम्ही त्या संदर्भामध्ये संकलन करून हा ह्या पार्टीचा तो त्या पार्टीचा म्हणून कामं करू नका. किंवा सार्वजनिक कामं करताना तुम्ही समजा आता रेटीवाडी उपसा सिंचन आहे, रेटीवाडी उपसा सिंचनच्या संदर्भात संजय मामांचं पण काम आहे. रेटेवाडी उपसा सिंचनच्या संदर्भात जयवंतराव जगताप साहेबांचं पण मागणी, रेटेवाडी उपसा सिंचनच्या संदर्भात बागल गटाची पण मागणी, रेटेवाडी उपसा सिंचनच्या संदर्भात बाकीच्या पण इतर छोट्या मोठ्या गटांची मागणी. मध्यंतरी आपले भाजपचे गणेश चिवटे पण फडणवीस साहेबांकडे जात होते अनेक गोष्टीत. की आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा महेश चिवटे आहेत शिवसेनेतून काम करणारे, ते पण उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे, ते सुद्धा रेटेवाडीसाठी पळत होते. परंतु आपल्या सर्व जे काही नेते मंडळी आहेत त्या नेते मंडळींनी ही योजना कशा प्रकारची राबली पाहिजे, त्या योजनेला आडी अडचणी काय येऊ शकतात. रेटेवाडी उपसा सिंचन राबवायची, त्याचा सर्वे करून घ्यायचा, परंतु मूळ पाणी त्याला कुठनं आणायचं रेटेवाडीला, तर ते उजनी धरणातनं आणायचं. मग उजनी धरणाचं पाणी वाटप लवादामध्ये जर पाणी शिल्लक नसेल तर ती योजना अस्तित्वात कशी येणार आहे. मी मागाच्या पासून तुम्हाला तेच सांगतोय की आडतच नाही तर पवऱ्यात कुठून येणार. तर तुम्ही चुकीची मांडणी करताय. केवळ आणि केवळ फक्त संजय मामा शिंदे साहेबांनी ती योग्य योजना त्या कृष्णा खोरे महामंडळाला सांगितली आणि ती योजना जर अस्तित्वात, ती योजना जर स्वीकारली, मामांनी सांगितला फॉर्म्युला जर स्वीकारला, तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो रेटेवाडी उपसा सिंचन योजना, त्याचं नाव कुठलं बी असू द्या, पण ती योजना सक्षमपणे राबेल आणि 25-26 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. परंतु काहीतरी चुकीचं काहीतरी सांगायचं की ह्यांनी रेटेवाडी उपसा सिंचन योजना बंद करायसाठी वेगळ्या योजनेचं नाव आणून ह्यांनी खोडा घातला, हे सगळं झूट आहे, हे सगळं चुकीचं आहे. आता जसं आपण सांगितलं की नारी शक्ती वंदन कायदा हा अंमलात येऊ शकतो, मतदारसंघाच्या पुनर्रचना होऊ शकतात. आता याच अनुषंगाने खर तर मामांचं छत्तीसगावामध्ये कुर्डवाडीकडच्या छत्तीसगावमध्ये वर्चस्व नाकारता येत नाही. मामाला तिकडे मानणारा मोठा वर्ग आहे, मतदार वर्ग आहे. जर याच अनुषंगाने जर ती छत्तीसगाव जर करमाळा तालुक्यापासून जर तुटली तर बऱ्याचशा इथल्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांच्या दुकानदारी बंद होणार आहेत. त्यामुळं कुठंतरी आता अशा प्रकारे फक्त ही माकड उड्या सुरू आहेत. काहीतरी आमदार नारायणराव पाटील यांच्यावर अशा प्रकारे काहीतरी टीका व चुकीचे आरोप करणं सुरू आहे, असंही काल सांगण्यात आलेलं. नाही, असल्या काहीतरी गोष्टी बोलण्यात अर्थ नाही. आणि हे बघा, मुळातच की एखादा राजकीय गट अस्तित्वात आल्याच्या नंतर त्यांची काही ध्येयधोरणं असतात, त्यांचे काही विचार वेगवेगळे असतात. परंतु आपण करमाळा तालुक्याची जर परिस्थिती पाहिली तर करमाळा तालुक्यामध्ये पूर्वी नामदेवरावजी जगताप साहेबांचा गट आणि अण्णासाहेब जगताप साहेबांचा गट, त्याच्यानंतर मोहिते पाटील गटाने थोडा प्रवेश केला. जगताप गटाच्या नंतर दुसरा गट मोहिते पाटील गट अस्तित्वात आला. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर त्याच्यानंतर बागल गट अस्तित्वात आला. बागल गटाच्या नंतर पाटील गट अस्तित्वात आला आणि पाटील गटाच्या नंतर शिंदे गट अस्तित्वात आला. आणि पक्षीय पातळीवर सुद्धा काम करणारे काही छोटे मोठे गट आपल्या तालुक्यामध्ये अस्तित्वात आलेले आहेत. आता आपण जर विचार सगळा केला तर प्रत्येकाने आपापल्या कार्यकर्त्यांना जगडून ठेवलेलं आहे. कुणाकडे कार्यकर्ते जास्त असतील, कुणाकडे कमी असतील, कोण कुठल्या गटातनं फुटून नंतर नेता तयार झाला, त्यांनी त्याचं स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं, ह्या गोष्टी सोडून द्या. परंतु आजपर्यंत कुठला गट एखादा संपलाय तालुक्यातला? जुना गट असेल मग त्याच्यामध्ये जगताप गट असेल, बागल गट असेल,
त्याच्यानंतर अस्तित्वात आले शिंदे मामांच्या गटापर्यंत गट असू द्या. एकदा त्यांची विचारसरणी ठरली, एकदा त्यांचे कार्यकर्ते तयार झाले, एकदा त्या गटाने पाय रवले की ते गट 100% कुठेही मोडणारे गट नसतात. आता जर परिस्थिती पाहिली तर तुम्ही असं सांगितलं की 36 गावं जर तुटली तर तुम्हाला सुद्धा पत्रकारांना असं वाटतंय की मग संजय मामा शिंदे इकडे कशाला उभा राहतील आणि मग 36 गावात तुटली तर मामाचा शिंदे गट संपूर्णपणे मोडकळीस येईल. अशा प्रकारचं 100% काय होणार नाही. एखादं नेतृत्व आपण मानलं की आता आपण मान्य अजितदादांचं नेतृत्व आपण मान्य केलं आणि म्हणून अजितदादांचं नेतृत्व मान्य केल्याच्या नंतर अजितदादांच्या नेतृत्वाखाली समजा संजय मामा शिंदे साहेब काम करतात, संजय मामा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. मामांचा शिंदे गट जो आहे तो राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षाशी पूर्वीपासूनच संलग्न आहे. जरी अपक्ष निवडणूक मामांनी लढवली असली काय झालं असलं तरी कुठेतरी त्यांची विचारधारा राष्ट्रवादी पक्षाशी पूर्वीपासून पवार फॅमिलीशी आहे आणि त्यामुळं असं काय कुणी मानायचे कारण नाही की शिंदे गट संपणार आहे, 36 गावं तुटल्यावर ते इकडे उभाच राहणार नाहीत, असं काहीच विषय नाही. मामांनी जो त्यांचा शिंदे गट इथं अस्तित्वात आणला त्यावेळेस मी काय पहिल्यांदा त्यांच्या गटात फाउंडर मेंबर नाहीये. त्यांचा गट अस्तित्वात हळूहळू आला. मी त्यांच्या कामावर प्रभावित होऊन नंतर शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय. ज्यावेळेस समजा अशी काही परिस्थिती उद्या मतदारसंघाची रचना निर्माण होणार आहे त्यावेळेस मामाच्या आधिपत्याखाली एखादा सर्वसामान्य माणूस सुद्धा त्या शिंदे गटाचा उमेदवार म्हणून असू शकतो. असं काही कोणी समजायचे कारण नाही की शिंदे गटाचा माणूस तिथं नसेल. उद्या मामांना समजा या मतदारसंघात नाही उभं राहायचं, मामा त्यांचा माणूस उभा करणार आहेत. त्यामुळे कुणी काहीतरी अशा प्रकारचे काही चित्र निर्माण करायचे काही कारण नाही. जे ते आपल्या आपल्या गटानुसार गट अस्तित्वात ठेवण्यासाठी प्रत्येक जण कार्यरत राहणार आहे आणि त्या पद्धतीने कुठलाही गट संपत नसतो. हे मला तळेकर सरांना आवर्जून सांगायचे की ना जगताप गट संपणार आहे, ना बागल गट संपणार आहे, ना शिंदे गट संपणार आहे. त्यांच्यात पण आता भाऊंच्या नंतर आता त्यांची चिरंजीव वगैरे हळूहळू कुठेतरी प्रवेश करायच्या विचारात आहेत. ते त्यांचं अस्तित्व निर्माण करायच्या प्रयत्नात आहेत. खरं तर आता आपण ह्या सर्व मुलाखतीमध्ये येत असताना पंचायत समितीचे उपसभापती सुद्धा आहात. उपसभापती झाला. खरं तर बाबासाहेबांची जयंती आता आहे, महामानवाची जयंती आहे. काल परदेशीच त्यांच्या गुरूंची जयंती झाली, महात्मा फुलेंची. सुरुवातीला आपण अभिवादन सुद्धा त्यांना केलं दोघांनाही. परंतु या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर खर तर असाही प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येतो की मामांनी 5 वर्ष साधा अभिवादन सुद्धा केलं नाही आणि त्या अनुषंगानेच या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत पंचायत समितीमध्ये आणि साधा महापुरुषांचा या ठिकाणी साधी प्रतिमा सुद्धा लावण्यात आलेली नाही. मग ह्या सर्व बाबींकडे कसं पाहायचं, नेमकं काय विषय काय? आणि जर तसं काय असेल तर त्यांनी फोटो व्हिडिओ व्हायरल करावे म्हणून असंही आव्हान करण्यात आलेलं आहे. नाही, तो मुद्दा खरं चुकीचाच म्हणजे ह्यांनी जे घेतला होता अतुल पाटील साहेब किंवा बाकीच्या सगळ्या लोकांनी, तो जो मुद्दा घेतला होता त्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये मला ते चुकीचं वाटतं. कारण आम्ही SB ग्राफिक्स करत ते फोटो वगैरे सगळं नियोजन आम्ही चालूच होतं आमचं आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये अचानक मला वाटतं या संदर्भात मला स्पष्टपणाने बोलू वाटतं की अशोक मुरुमकर जे पत्रकार आहेत त्यांनी इथे येऊन काहीतरी व्हिडिओ केला की असा असं मामांचा फोटो लागला, दिदींचा फोटो लागला वगैरे आणि त्याच्यानंतर हे लोक आले. परंतु आम्हाला या महामानवांचा विसर पडायची काहीही कारण नाही. फार मोठी माणसं आहेत ती आणि त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही काम करतोय. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर फार मोठी उंचीचे आहेत, ज्यांनी आपल्या भारत देशाची घटना तयार केली आणि ती घटना जगाच्या पाठीवरती सगळेजण स्वीकारतात. मग आपण जर पाहिलं तर मी तर नेहमी सांगतो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते जे गाणं आहे ना बाहेर वाचतं ते की ना भाला ना भरची तलवार पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. आणि त्या सगळ्या ह्याच्यावरती आम्ही विचारांवरतीच आम्ही काम करतो. या ठिकाणी आता फोटो वगैरे सगळ्यांचे महामानवांचे सगळ्यांचे लावण्यात आलेले. आपल्याला भविष्य कालावधीत पण दिसेल त्यांच्याच विचारावरती आम्ही काम करतोय, त्यांच्याच विचारावरती काम करणार आहे.
आणि अशा प्रकारचे काहीतरी तुम्ही विकास कामाच्या बाबतीत जर तुम्ही आम्हाला काहीतरी प्रश्न विचारले, आम्हाला बोलला, त्याच्या संदर्भात जर डिबेट केलं तर ते फार आम्हाला आवडेल. परंतु हे काय चुकीच्या ह्याच्यावरती, कारण आम्ही ते फोटो वगैरे, कारण रिन्युएशन चालू होतं काम, नेमकं आमची निवड झालेली आणि त्यावेळेस ते फोटो बनवायचं काम वगैरे दिलं, सगळ्या गोष्टी चालू. त्याच्यावरती आणखीन तुम्ही जर पाहिलं तर ती जी उपसभापती, सभापती ह्यांच्या ज्या पाट्या असतात, म्हणजे जे कालावधीच्या वगैरे जे लिहिलेल्या, तर ते सुद्धा अपूर्ण काम आहे, ते सुद्धा बनवायला दिलंय. म्हणजे ते आता हळूहळू सगळं तयार होईल. आणि त्याच्यामुळे आणि पंचायत समितीच्या आवारात जर तुम्ही सगळ्या फिरला प्रत्येक ऑफिसमध्ये, तर प्रत्येक महापुरुषाचे त्या ठिकाणी फोटो आहे. त्यामुळं हा जो मुद्दा आहे तो मुद्दाच होऊ शकत नाही. राजकारण होतंय, 100% राजकारण कुठेतरी प्रतिमांवर होतंय. हा, म्हणजे हे राजकारण त्या प्रतिमावरून राजकारण करायचं चाललंय, चुकीचं आहे सगळं. मी माझ्या मित्रमंडळींना, माझ्या जनतेला, करमाळा तालुक्यातल्या आणखीन एक आवाहन करू इच्छितो की या महामानवांची आपण प्रतिमा असतील, महामानवांचे आपण पुतळे असेल, ह्याच्या संदर्भात मध्येच 2-4 गावामध्ये ते माढा तालुक्यातलं गाव आहे, तिथं वादविवाद झाले. नंतर आपल्या चिकलठाणला पुतळा बसवण्यात आला. तर सगळ्यांच्या भावना आपण समजू शकतो, परंतु मला असं सांगायचं की हे पुतळे बसवताना राज्य सरकारचा किंवा पोलीस डिपार्टमेंटच्या त्याच्या काही परवानग्यात आवश्यक क्रायटेरिया आहे. तर ते परवानग्या वगैरे सगळ्यांनीच, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण समजा पुतळा बसवायचं ठरवलं, तर तो आपण नेमका बसवायचा आहे कुठं, त्याला जागा कशी उपलब्ध आहे, काय, आणि त्या पुतळ्याचं संरक्षण कसं होईल, ह्या सगळ्याच गोष्टीच्या बाबी विचारात घेऊनच आपण ते केलं पाहिजे. नाहीतर फक्त आपण पुतळे बसवायचे, जयंत्या साजऱ्या करायच्या, मोठे मोठे डीजे लावायच्या, मोठे मोठे वर्गण्या गोळा करायच्या आणि त्याच्या माध्यमातून काहीतरी हिडीस स्वरूप आणायचं, हा प्रकार निश्चितपणे नाही केला पाहिजे. आणि आपण सर्व जाती धर्माची माणसं, आपण एकच आहोत. आपण सगळेजण आपण छत्रपती शिवरायांना मानणारी माणसं आहेत, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माणसं आहेत, आणि त्यांना जातीमध्ये कुणी तोलू नका. ह्या माणसांची कामं फार मोठी, फार उंचीची माणसं आहेत ती. आणि म्हणून ह्या आपल्या भारत देशामध्ये असल्या काही गोष्टी वगैरे चालत नसतात, आपल्या हृदयामध्ये ती माणसं आहेत. आणि त्यामुळे प्रतिमाचं ह्या राजकारण तुम्ही अजिबात कुणी करू नका, असं मला स्पष्टपणे वाटतं. तर नक्कीच या ठिकाणी खर तर खूप विस्तृत अशी ही सर्व मुलाखत झाली. आणि या बाबतीमध्ये जे काल पाटील गटाचे आमदार नारायणआबा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर सर आहेत, यांनी ज्या ज्या गोष्टींची माहिती दिली किंवा ज्या ज्या गोष्टींचे आरोप प्रत्यारोप झाले गेले, या सर्वच बाबींवर आता माझे आमदार संजय मामा शिंदे गटाचे प्रवक्ते ऍडव्होकेट अजित विघ्ने यांनी सुद्धा ह्या सर्वच बाबी नेमक्या कशा प्रकारे संजय मामांकडून सुद्धा योग्य प्रकारे मांडले गेलेले आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं की जातेगाव टेंभुर्णी रस्त्याचा हा या महामार्गाचा प्रश्न असेल, हा मामाने त्यांच्या संकल्पनेतनं कशा प्रकारे योग्य प्रकारे मांडण्याचा किंवा तो चांगल्या प्रकारे सुटावा यासाठी काय प्रयत्न केले हे सांगितलं. दहेगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भातला विषय असेल, रेटेवाडी उपसा सिंचन योजनेचं जे काय नाव बदलण्याच्या अनुषंगाने जो विषय झाला, तो ते नाव का बदलण्यात आले किंवा त्या ठिकाणची त्यांची संकल्पना काय होती हे सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे करमाळा तालुक्यामध्ये संजय मामा शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जो काही विकास निधी आणला आणि त्या अनुषंगाने जी काही आता सध्या विकासाची कामं सुरू आहेत, या बाबतीतही त्यांनी या सर्व बाबींचा उहापोह त्यांनी त्यांच्या ह्या सर्व वक्तव्यामध्ये केलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे आता सध्या आदिनाथ कारखान्याच्या ह्या सर्वच बाबींवर जे काही सध्या राजकारण किंवा जे काही विषय फिरतोय करमाळा तालुक्यातलं, कारण की ते शेतकऱ्यांचं अस्मितेचं तो विषय आहे, शेतकऱ्यांचं मंदिर आहे. त्यामुळं खरं तर आदिनाथ कारखान्याच्या सरफेसी ऍक्ट नुसार लिलावाची प्रक्रिया ही पार पडणार आहे अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं आणि याच सर्व बाबी, कारखान्यावर किती कर्ज आहे किती नाही, ह्या सर्व गोष्टी आधीपासून आमदार नारायणआबा पाटील गटाला किंवा आमदारांना सुद्धा ह्या सर्व बाबी माहीत होत्या. त्याचप्रमाणे माझे आमदार संजय मामा शिंदे यांना सुद्धा ह्या सर्व बाबी माहीत होत्या. तरी सुद्धा मामांकडे कारखाना कशा प्रकारे सुरू करायचा ह्या सर्व बाबींचं विजन होतं, त्यांच्याकडे नियोजन होतं. त्यामुळे ते ह्या सर्व बाबींमध्ये उतरले होते. परंतु ज्या प्रकारे
आमदार नारायणआबा पाटील यांनी प्रचार केला आणि लोकांनी सुद्धा त्यांना कारखाना त्यांच्या ताब्यामध्ये दिला, सभासदांनी कारखाना त्यांच्या ताब्यामध्ये दिला. तर आता ह्या सर्वच बाबींची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांनी कोणतीही कारण सांगू नये आणि कारखाना सुरू करावा अशा प्रकारचीही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता ह्या सर्वच बाबींची ही उत्तरं ऍडव्होकेट अजित विघ्ने यांनी दिलेली आहेत. तर ह्या बाबीमध्ये खरं तर आता जनतेने विचार करायचा की ह्या दोन्ही बाजू समोर आलेल्या आहेत. पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांचीही बाजू समोर आलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्यानंतर या सर्वच बाबींमध्ये शिंदे गटाचे किंवा माझे आमदार सनीमा शिंदेचे काय प्रयत्न होते, त्यांचे कशा प्रकारे विजन होतं किंवा त्यांचा कशा प्रकारे दृष्टिकोन होता हेही ऍडव्होकेट अजित विघ्ने यांनी हे सर्व काही सांगितलेलं आहे. त्यामुळं आता जनतेने विचार करायचा की नेमकी बाजू नेमकी कुणाची योग्य प्रकारे आपल्याला वाटते आणि आपण कशा प्रकारे ह्या विकासाच्या दृष्टिकोनातून नेमकं आमदार कोणते, आजी माझी कोणते आमदार योग्य प्रकारे आहेत हे सुद्धा आता तपासून पाहण्याची गरज आहे. परंतु मला एक वाटतं की दोन्ही आमदारांकडे विकासाचं विजन आहे. करमाळा तालुक्याचा विकास झाला पाहिजे हे दोघांनाही वाटतं. परंतु राजकारणाच्या ह्या गर्तेमध्ये कुठेतरी विकासाचा वारू कुठेतरी थांबतो काय हे दिसून येतं. फक्त हातामध्ये हात जर घालून जर हे सर्व राजकारणी व्यक्ती जर चालले तर नक्कीच समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं खरं तर गरज या दोघांकडेही महत्वाकांक्षा करमाळा तालुक्याच्या विकासाची आहे. परंतु गरज पहिल्यांदा नेमकं कोण पुढे येते हे पाहणं गरजेचं आहे आणि करमाळा तालुक्याच्या विकासाला खरं तर हातभार लागणं गरजेचं आहे. तरी येत्या काळामध्ये आपण जे हे सांगतो ते खरंच सत्यात उतरलं का हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. वकील साहेब, खरं तर तुम्ही ह्या सर्वच ज्या काही गोष्टी आहेत, ह्या बाबी आहेत, ह्याच्यावर तुम्ही खूप विस्तृत असा प्रकाश टाकला आणि जनतेला सुद्धा ह्या सर्वच बाबी नेमकं ती विचार करेल की नेमकं आता कुणाचं सत्य आहे, तो कुणाची बाजू खरंच योग्य प्रकारे आहे. ह्या सर्व बाबी जनता सुद्धा स्वतः विचार करेल आणि आपण आपली बाजू मांडली, वेळ दिला त्याबद्दल आपलंही आभार. धन्यवाद. धन्यवाद.